डॉक्टर. प्रतीक, मला मराठीमध्ये तुम्ही सांगा, तुम्ही स्वतःबद्दल इंट्रोडक्शन द्या मला. सर, माझे नाव प्रतीक अनिल करांगडे आहे. मी अकोल्यावरून आहे. माझे ग्रॅज्युएशन बीकॉम मध्ये LRT कॉलेज ऑफ कॉमर्स मधून आणि माझे पोस्ट ग्रॅज्युएशन MA इकॉनॉमिक्स मध्ये SA कॉलेज मधून झालेले आहे. मी सध्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत SP ऑफिस अकोला येथील पोलीस स्टेशन डाबकिरोळ येथे प्रशिक्षणार्थी म्हणून 11 महिन्यांसाठी 20 डिसेंबर 2025 पर्यंत कार्यरत आहे. व्हेरी गुड. सो हे कामामध्ये जे जॉब करताय तुम्ही, त्याचं एक्झॅक्ट नेचर काय आहे, कसं आहे नेचर? सर, इथे म्हणजे सध्या मी पोलीस स्टेशनला जे आवक जावक सेक्शन असते, तिथे त्या मॅडमना हेल्प करतो. काय आहे आवक जावक, काय असतं? जे लेटर्स येतात अदर डिपार्टमेंट मधून किंवा त्या पोलीस स्टेशन मधून दुसऱ्या पोलीस स्टेशनला किंवा दुसऱ्या एखाद्या डिपार्टमेंटला लेटर्स पाठवायचे असतात, ते तिथून पाठवले जातात त्या माध्यमातून. लेटर लिहायचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे नक्कीच असायला पाहिजे. बॉम्बे हायकोर्ट क्लर्क मध्ये ते गरजेचे आहे. तर जर मी तुम्हाला सांगितलं की बॉम्बे हायकोर्ट क्लर्क मध्ये आता क्लर्कला बॉम्बे हायकोर्ट मध्ये फायनान्सेसचं शॉर्टफॉल आहे, शॉर्टकमिंग आहे. तर आपल्याला पैसे मागवायचे फायनान्स डिपार्टमेंटला आणि आपला बराच खर्च झालेला आहे, थोडा एक्स्ट्रा खर्च झाला आहे यावेळेस. तर तुम्ही ते लेटर ड्राफ्ट कसं कराल, मला स्टार्ट टू एंड सांगाल का? मसूद त्यातलं जे हे आहे, कंटेंट आहे, ते नाही सांगितलं तरी चालेल, पण तुम्ही एक फॉर्मल ड्राफ्ट मला सांगाल का आणि कसं पाठवाल ते सगळं सांगाल का? सर, ते एक्झॅक्टली तर सर मला याच्याबद्दल माहिती नाही. म्हणजे मी लेटर लिहायचे काम नाही करत तिथे. जे नाही, मला सांगा लेटर. सर, त्यामध्ये असा ड्राफ्ट येईल जवळपास की यावेळेसचा जो फंड आहे तो सॉरी सर, तुम्ही काहीच लिहिणार नाही. टू कोणाला लिहिताय? टू फायनान्स डिपार्टमेंट, त्यावरती राईट साईडला डेट. तुम्ही बघितले नाही, तुम्ही जे लेटर आवक होते, लेटरची जावक होते, कधी बघितलं नाही तुम्ही कसं दिसतं काय? हो सर. काय सांगा स्टार्टिंग पासून. सर, त्याच्या लेफ्ट साइडला टू आणि ज्यांना पाठवायचं आपल्याला त्या डिपार्टमेंटचे नाव आणि ऍड्रेस असते. त्या खाली विषय सब्जेक्ट असते, कशासाठी आपण पाठवलं जाते, आणि त्याच्या खाली महोदय म्हणून आणि नंतर एक ड्राफ्ट तयार असतो की आपण आपल्याला कशाच्या रिलेटेड आपण ते पाठवत आहोत ते, आणि त्याच्या खाली जो आपल्या डिपार्टमेंटचा हेड असतो त्याचं नाव आणि सही राहते. व्हेरी गुड. हो, डेट कुठे असते मग? सॉरी सर, काय म्हटलं? डेट, तारीख कुठे असते? तारीख सर राईट साइडला असते, टॉपला. ओके, आणि तुम्ही सेंड करून देणार? हो. याच्यामध्ये तुम्ही काही सपोर्टिंग डॉक्युमेंट्स वगैरे लावणार नाही? हो सर, त्याला ज्या डॉक्युमेंट्सची आवश्यकता असते ते डॉक्युमेंट आपण लावू शकतो त्याला. फॉर एक्झाम्पल कोणतं डॉक्युमेंट लावाल फायनान्ससाठी? मला पूर्ण कंप्लीट उत्तर द्या तुम्ही. मला प्रत्येक वेळेस मी तुम्हाला गाईड करायला लावू नका. कंप्लीट उत्तर द्या. फायनान्स, तुमचे पैसे संपले आहेत, त्याचे रिझन्सचे डॉक्युमेंट लावाल तुम्ही, राईट? हो कारण लावाल, त्यानंतर कशासाठी पाहिजे त्याचे बिलिंग्स लावाल तुम्ही, कशासाठी पाहिजे त्याचे रिक्वायरमेंट्स लावाल, आणि मग ते लेटर पाठवा. हो सर. राईट? तुम्ही हायकोर्टमध्ये काम करणार आहात, करायची इच्छा ठेवता तुम्ही, तर तुम्हाला खूप स्पेसिफिक वागण्याची गरज आहे. मला प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायची गरज पडलेली नाही पाहिजे. मला सांगा, जे कम्प्युटर आपण वापरतो त्यात F1 पासून तर कितीपर्यंत की असतात, फंक्शन कीज? तर त्याच्यामध्ये F1 पासून ते F12 पर्यंत कीज असतात. ओके, त्या कीजचे फंक्शन सांगाल का मला एक वन बाय वन? सर, ते सध्या लक्षात नाही, आठवत नाही सर. तर त्याबद्दल मी आणखी माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. बरं, एखादी तर की आठवत असेल? पूर्ण 12 मधनं एकही की कळत म्हणजे आठवत नाही तुम्हाला? सर, एक F5 म्हणून F5 कीज आहे, ते रिफ्रेश साठी आपण वापरतो. व्हेरी गुड. अजून? आणखी सर सध्या तरी आता लक्षात नाही येत आहे, मी त्याबद्दल आणखी माहिती घेतो. व्हेरी गुड. दॅट वर्क्स. तुमचं ग्रॅज्युएशन कोणत्या साली झालं म्हटलं तुम्ही? कशामध्ये झालं? माझं ग्रॅज्युएशन सर बीकॉम मध्ये LRT कॉलेज कॉमर्स मधून 2020 साली कम्प्लीट झालं. बरं, म्हणजे तुमचं 2019 आणि 20 या दोन्ही कम्प्युटर बेस्ड एक्झाम झाल्या असतील? नाही सर, एकच
जे आपले जे शेवटचं सेमिस्टर असते ते सेमिस्टर फक्त ऑनलाईन झालेलं आहे ते ऑब्जेक्टिव्ह मध्ये. बाकी सगळे सब्जेक्ट मध्ये लिहिलेत तुम्ही? हो हो सर. बरं, ठीक आहे, चालेल. आणि मला तुम्ही कॉम्प्युटरमध्ये सांगा, शिफ्ट कीज किती असतात? शिफ्ट कीज सर 2 असतात. अशा 2 असणाऱ्या कीज कोणत्या कोणत्या आहेत? शिफ्ट कीज आहे, एंटर आहे आणि न्यूमेरिकल कीज आहेत. कंट्रोल? कंट्रोल पण आहे. अल्ट. हा हो सर ते पण आहे. का विसरताय मग? ठीक आहे, चालेल. MS ऑफिस आणि MS एक्सेल, मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरले तुम्ही याच्या अगोदर कधी? सर कंटिन्युअसली नाही वापरत आहे पण वापरलेलं आहे एखाद. नाही, मी कंटिन्युअसली विचारलंच नाही. मला असे हो उत्तर नका. तुम्ही वापरलंय की नाही वापरलं? हो सर वापरलेलं आहे. CIT सर्टिफिकेट जर तुमच्याकडे आहे, याचा अर्थ तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्याचा. हो सर. सांगा मला, MS एक्सेल, मायक्रोसॉफ्ट एक्सेल जे असतं त्यामध्ये हा. किती कॉलम्स आणि किती रोज असतात? सर ते सध्या लक्षात नाही येत आहे. कॉलम आणि रो म्हणजे काय? कॉलम कसा असतो, रो कशा असतात? कॉलम म्हणजे उभे कॉलम असतात सर आणि आडवे जे असतात त्यांना रोज म्हणतात. I'll hand you over to ma'am now. Ma'am will ask you questions. ओके. प्रतीक, तुमचे छंद काय आहेत? मॅडम मला जे युनिक कॉइन्स असतात ते कॉइन्स साठवण्याची स्टोअर करण्याची आवड आहे. काय काय कॉइन्स, आतापर्यंत कोणते कॉइन्स तुम्ही साठवणूक केलेली? मॅडम माझ्याकडे सर्वात युनिक कॉइन म्हणजे 3 पैशाचा आहे, तो 1965 मधला. आणि सर्वात जुना कॉइन एक 1947 मधला ₹1 त्याच्यावर सर जॉर्ज व्ही एम्परर, किंग एम्परर असं लिहिलेलं आहे. आणि काय? सॉरी सर. व्ही म्हणजे काय? व्ही? व्ही. सॉरी सर त्याबद्दल माहिती नाही सर. जॉर्ज 5वे. हा. ठीक आहे, कंटिन्यू करा. न्यूमिस्मॅटिक्स काय आहे? सॉरी सर मॅडम. न्यूमिस्मॅटिक्स काय आहे? NU, न्यूमिस्मॅटिक्स. अभ्यास करा त्याचा, लिहून घ्या तो शब्द रेकॉर्डिंग मधनं, नंतर लिहून घ्या. ठीक आहे. कंट्रोल एचं फंक्शन काय आहे? कंट्रोल ए म्हणजे सर मॅडम आपण हा बोला बोला. कंट्रोल ए म्हणजे ऑल जे असते ते सर्व सिलेक्ट होते आपल्याला. अच्छा. कंट्रोल बी? कंट्रोल बी म्हणजे आपण जेवढे सिलेक्ट करू, जेवढी लाईन सिलेक्ट करू किंवा जेवढे वर्ड सिलेक्ट करू तेवढे कंट्रोल बी ने बोल्ड केले जातात. कंट्रोल सी? कंट्रोल सी ने आपण कॉपी करू शकतो. एफ? सॉरी मॅडम ते सध्या लक्षात नाही येत आहे. फाइंड. एफ नी फाइंड करू शकतो. आय? कंट्रोल आय ने आपण इटॅलिक करू शकतो. केचं काही आहे? नाही मॅडम लक्षात नाही येत सध्या. एन? नाही. पी? कंट्रोल पी ने आपण प्रिंट देऊ शकतो. एस? कंट्रोल एस ने आपण सेव्ह करू शकतो. व्ही? कंट्रोल व्ही ने आपण पेस्ट करू शकतो. एक्स? कंट्रोल एक्स ने आपण कट करू शकतो. वाय आणि झेड मध्ये फरक काय? कंट्रोल झेड ने आपण अंडू करू शकतो आणि कंट्रोल वायचं मॅडम एक्झॅक्टली लक्षात नाही येत आहे पण कंट्रोल वाय ने आपण रिडू करू शकतो. बरोबर आहात का तुम्ही? कंट्रोल वायचं मॅडम कन्फर्म नाही आहे. बर. रजिस्ट्रारची स्पेलिंग काय आहे? REGISTRAR. चुकतीये कुठे? ठीक आहे. ज्युरीची स्पेलिंग सांगा. JOURY. जे? OURY. नाही, चुकली. पार्लिमेंट? PARLIEMENT. सर्कमस्टान्सेस? Circumstances CIRMSTANCE. ठीक आहे. एका क्लर्कचे बॉम्बे हायकोर्टमध्ये काम काय असतात तुम्ही सांगू शकतात का?
मॅडम, क्लर्कचे बॉम्बे हायकोर्टमध्ये काम की डेली टास्क कंप्लीट करणे, पत्रव्यवहार करणे, जे जे चीफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असतील, चीफ क्लर्क असतील, त्यांनी दिलेले आदेश पाळणे आणि त्यांनी जे काम दिले ते वेळेत पूर्ण करणे. अच्छा, पत्रव्यवहार म्हणताय तुम्ही, तर किती डिपार्टमेंट असतात बॉम्बे हायकोर्टमध्ये? सॉरी मॅडम, सध्या लक्षात नाही येत आहे. बरं, सगळ्यात जुना बेंच कोणता आहे बॉम्बे हायकोर्टचा? सगळ्यात जुना बेंच मॅडम बॉम्बे हायकोर्टचा नागपूर बेंच आहे. की संभाजीनगरचा आहे? नाही, नागपूर बेंच आहे. ठीक आहे, चालेल. मला सांगा, बॉम्बे हायकोर्ट संविधानामध्ये कलम कोणता आहे कोणत्याही हायकोर्टसाठीचा? मॅडम, संविधानामध्ये कोणत्या पण राज्यासाठी हायकोर्टसाठी 214 ही कलम आहे. की 215? नाही मॅडम, 214. सुप्रीम कोर्टचा कोणता आहे? सुप्रीम कोर्टचे 124 कलम आहे मॅडम. ओके, ठीक आहे, चालेल. तुमचा इंटरव्ह्यू झालेला आहे, आपण आता फीडबॅककडे वळूया. ठीक आहे मॅडम. थँक्यू मॅडम. प्रतीक, आपण छान एफर्ट्स घेतोय, एफर्ट्स दिसत आहे तुमचे, बट काही गोष्टींमध्ये एफर्ट्स नाही दिसत आहे बघा. आपल्याला ना स्पेलिंग्स लर्न करावे लागतील. हो सर. वरती भर द्या. चॅट जीपीटी येतो तुम्हाला हँडल करता? केलं नाही सर आतापर्यंत. जेमिनीवर करत असतो, गुगलवर. त्याला विचारा की मला लीगल टर्म्स ज्या आहेत, लीगल वर्ड्स अँड लीगल टर्म्स, त्या सर्व द्या म्हणून. मग जेमिनाय तुम्हाला एक वर्ड त्याचं डेफिनेशन, एक वर्ड त्याचं डेफिनेशन हे सगळं देईल. आज मला दिवसभर संध्याकाळपर्यंत 1 तासाभरात, पुढच्या आत्ता फोन ठेवल्या 1 तासात तुम्ही सगळे वर्ड्स कॉपी करून पेस्ट करायचे वर्ड फाईल वरती. हो सर. ओके, कुणाला तरी सांगून त्याची प्रिंट आणायला लावायची. प्रिंट हो सर. आणली आपण, ते पूर्ण रट्टा पाहिजे मला, ते पूर्ण लाल 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 दिसलं पाहिजे संध्याकाळपर्यंत. आणि हो सगळं काय, तुमचे इंटरव्ह्यूज किती झालेत, मॉक इंटरव्ह्यूज? हा दुसरा आहे सर. दुसरा आहे. उद्याच्या मॉक इंटरव्ह्यू होण्याच्या अगोदर मला तो पेजचा फोटो, म्हणजे ती वर्ड फाईल जी तुम्ही बनवणार आहे, ती वर्ड फाईल मला पाहिजे. ठीक आहे? ठीक आहे सर. पूर्ण डिटेल मला जवळजवळ 50 वर्ड्स पाहिजेत आणि त्यांचे सगळ्यांचे स्पेलिंग्स प्लस त्याचे मिनिंग हे सगळे पाठ पाहिजे तुमचे. हो सर. ठीक आहे? तोच पेज हातात समोर घेऊन इंटरव्ह्यूच्या अगोदर किंवा इंटरव्ह्यूच्या नंतर मी तुम्हाला पटपट विचारणार, तुम्हाला पटपट सांगावं लागेल. ठीक आहे सर, चालेल. किंवा इंटरव्ह्यू मध्ये पण विचारू शकतो मी. जे तुम्ही काम केलेलं आहे, तर असं म्हणायचं नाही की सर मी एवढं दररोज तर काही करत नाही, मॅडम लेटर तर आम्हाला काही पाठवावं लागत नाही. असं नसतं. इंटरव्ह्यू म्हणजे असा असतो की तुम्हाला ऑर्डर दिली आहे, तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल. ठीक आहे? असं नाही म्हणायचं नाही कशासाठी. ओके, छान करताय तुम्ही जे करताय ते, पण व्यवस्थित अजून प्रिपरेशनला थोडंसं आपल्याला एक पुश द्यावं लागेल चांगला. हो सर. ठीक आहे, 19 तारखेला इंटरव्ह्यू आहे. मुंबईला कधी जाणार तुम्ही? तर आज संध्याकाळी निघणार होतो. उद्या आहे का वेळ मग इंटरव्ह्यूसाठी? उद्या मित्राच्या रूमवरती राहणार सर, तिथं बघू. मग मला आजच तुम्ही ते सगळं पाठ करून ठेवा, कारण की उद्या काही पाठांतर होणार नाही जास्त. नाही सर. आणि छान, बाकी एवढं जर सोडलं तर बाकी छान झाला माझ्या मते तुमचा इंटरव्ह्यू. F1 to F12 आधीच हारून जाऊ नका सर, एवढं तर सांगता येणार नाही मला, सॉरी. अरे जेवढं आठवतं तेवढं तर सांगा. ठीक आहे? F1 to F12 की करा, कीज पाठ करा, पूर्ण शॉर्टकट्स पाठ करा. हार्ड डिस्क ड्राईव्ह, सॉलिड स्टेट ड्राईव्ह जेवढे दिलेत तुम्हाला प्रश्न तेवढे करा. सगळे प्रश्न असेचे असे इंटरव्ह्यूज मध्ये विचारतायत. कालपासून जेवढे इंटरव्ह्यूज झालेत आजपर्यंत सगळ्यांना एवढे प्रश्न विचारले. ते प्रश्न विचारले आम्ही तुम्हाला. पत्र नीट लिहायला बघा एकदा, शॉर्ट मध्ये पत्राचं सांगा आम्हाला. असं उत्तर संपूर्ण नाही टाकायचं. आपल्याला सुरुवातीपासून स्टार्ट करायचं, सांगायचं. माहिती आहे ना आपल्याला, टू लिहितात, मग महोदय लिहितात, सब्जेक्ट लिहितात, हे सगळं माहिती असताना मग असा टाळाटाळ का करायची? इंटरव्ह्यू आहे, थोडं सिरियसली घ्या. मॉक इंटरव्ह्यू म्हणून असं काहीही बोलून चालणार नाही आपल्याला, है ना? आणि आहे, तुमचा इंटरव्ह्यू छान आहे. पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये मे बी मी तुम्हाला 4-4.5 दिले असतील. या इंटरव्ह्यू मध्ये मी तुम्हाला 6.5-6 वगैरे देईल 10 पैकी. तर तुम्हाला पुढच्या इंटरव्ह्यू मध्ये मी म्हणलं पाहिजे तुम्हाला की 10 पैकी 10 आहे आणि मला आवडला, या प्रकारे. ठीक आहे? तुम्हाला स्क्रीनिंग आणि टायपिंग मध्ये किती आहेत प्रतीक मार्क्स? मॅडम, स्क्रीनिंग मध्ये मला 68 आहेत आणि टायपिंग मध्ये 14.15 आहे. 50 आहे. पण छान आहे, ऍव्हरेज पेक्षा अबव आहे. तर व्हेरी गुड. तर आपलं सिलेक्शन व्हायच्या मार्गावर आहे. ठीक आहे?
असं नाहीये की रिजेक्शन होणार नाही. तुमच्या जर मनात कुठे वाटत असेल तुम्हाला तर असं नाहीये बरं का. ठीक आहे, चालेल. दॅट्स इट फ्रॉम माय साइड. मॅडम तुम्ही द्याल तुमचे सजेशन्स. हे कंट्रोल A to Z सरांनी सांगितलं का पाठ करायला? नाही तुमचं सर. बऱ्यापैकी पाठ आहे, 80-90% पाठ आहे. त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन काय बोलले तुम्ही? ग्रॅज्युएशन बीकॉम मध्ये. कॉमर्स. बरं, ठीक आहे. स्पेलिंग मध्ये कसं कराल बरं? स्पेलिंग तुमच्या चुकता आहेत. मेजरली ज्या आता तुम्ही रेकॉर्डिंग ऐकाल, आम्ही ज्या स्पेलिंग विचारल्या त्याच कालच्या आणि आजच्या विद्यार्थ्यांना विचारलेल्या. ठीक आहे. ठीक आहे मॅडम, करून जाईल मी ते. हा, स्पेलिंग्स करून जा. तुमची याबद्दलची माहिती चांगली आहे, तुमची कॉन्फिडन्स चांगला आहे, उत्तर चांगले देत आहे, आ करत नाहीये तुम्ही. पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये होतं ते. स्माइल मिसिंग आहे, स्माइल थोडी ठेवा. ठीक आहे. हो मॅडम. थोडा लाईव्हली वाटतो मग इंटरव्ह्यू, थोडं खोलीमध्ये पण वातावरण चांगलं होतं, सिरियसनेस नाही राहत. ठीक आहे. हो मॅडम. बाकी तुमचा आता कितवा होता आजचा? 3rd होता का इंटरव्ह्यू? नाही, दुसरा होता. दुसरा होता ना. मग हो. तुम्ही उद्या किती वाजता पोहोचताय मुंबईला? मी उद्या सकाळी पोहोचेल 7 वाजेपर्यंत, 7-8 वाजेपर्यंत जवळपास. ओके, मग कितीला ठेवू शकतो आपण तुमचा तिसरा? दुपारी 12-1 वाजेपर्यंत सर, समजा चालेल. प्रतीक कारंगळे. करांगळे का? हो. ठीक आहे. 12 वाजता ठेवायचा का मग तुमचा इंटरव्ह्यू? हो. ओके, ठीक आहे. इंटरव्ह्यू झाल्यानंतर एकदा कॉल करा. हो, मला सांगा प्रश्न काय काय विचारले, उत्तर तुम्ही काय काय दिले, मग त्या बेसिसवरती आपण जज करू किती मार्क्स आले आणि कसा गेला इंटरव्ह्यू. ठीक आहे. 19 ला आहे ना तुमचा? उद्या एक मॉक इंटरव्ह्यू आहे तुमचा. हो. हो. बरोबर, चालेल. ठीक आहे. ठीक आहे. ओके, ऑल द थँक्यू बेस्ट. थँक्यू सर. अभ्यास करा. हो.